नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्याने रात्रभर पारच्या उशाखाली हात ठेवलेला असतो आणि ती तशीच झोपी गेलेली असते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पार तिला उठवतो आणि त्याचबरोबर तिला सांगू लागतो की तुमचा हात दुखत होता ना, रात्रभर तुमचा हात माझ्या डोक्याखाली होता ना, त्यामुळं आता मी तो हात दाबून देणार आहे. आणि फिसकारलेली मांजर म्हणत पार्थने तिला बेडवरती आता बसायला सांगितलेलं आहे आणि तिचा हात प्रेमाने हळुवारपणे दाबून देत आहे. आणि काव्या सुद्धा पार्थकडे पाहत आहे. काव्याला सुद्धा पार्थच्या मनातील ज्या भावना आहेत त्या जाणवत आहेत. तिला वाटत आहे की खरंच पार्थ जे काय करतोय ते अगदी मनापासून करतोय. ह्या गोष्टीची जाणीव काव्याला झालेली आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता युग फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो की नाही, मी एवढ्या लवकर या सगळ्या गोष्टी घरात नाही सांगू शकत आहे, थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा, असं म्हणत युग फोनवरती बोलत असतो. आणि त्याच वेळी युग इकडे फोनवरती बोलत आहे आणि तिथे नंदिनी आलेली आहे. नंदिनीला कळलेलं आहे. युग म्हणत असतो की नाही, मला शक्यच नाहीये, मी आता या गोष्टी घरात नाही सांगू शकत आहे. एवढंच युगचं चाललेलं आहे. आणि युग मात्र बोलत असतो. नंदिनी म्हणत असते अशी कोणती गोष्ट आहे. परंतु नेमकं त्याच वेळी रम्या सुद्धा तिथं पोहोचलेली आहे आणि रम्या सुद्धा ते सगळं बोलणं जोरून ऐकत आहे. युग म्हणत असते की सांग ना मला. युगला नंदिनी म्हणत असते सांग ना मला, असं काय झालेलं आहे की जे तू आम्हाला सांगू शकत नाहीये, असं म्हणत नंदिनीने आता युगला विचारलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नंदिनी युगला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु युग घाबरलेला असतो. युग काहीच बोलत नाही. चला तर मग आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे काव्याकडून ते घड्याळ पडलेलं आहे आणि त्याची काच फुटलेली आहे, जे ट्विन वॉच दिलेलं असतं. आणि त्याचबरोबर ते ट्विन वॉच जे आहे ते काव्याकडून पडून फुटल्यामुळं काव्याला खूप वाईट वाटत असतं. काव्या म्हणत असते की नाही, अशा पद्धतीने हे सगळं व्हायला नको होतं, माझ्याकडून चूक झाली, देशमुख मला माफ करा, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र पार्थ म्हणत असतो इट्स ओके, तुम्ही तिथेच थांबा, तुम्ही अजिबात हलू नका, कारण मला आता असं वाटत आहे की ते काचा ज्या आहेत ना त्या गोळा करणं पहिलं गरजेचं आहे, असं काव्याला पार्थ सांगत असतो. आणि तिथे काचा सगळ्या गोळा करायला घेतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की पार्थच्या डोक्यात विचार चालू असतात, पण पार्थचा जो मूळ स्वभाव आहे तो खूप शांतपणे आहे. तो शांतपणे सगळी परिस्थिती हँडल करत असतो. सगळ्या गोष्टी अगदी शांतपणे बोलत असतो, वागत असतो. आणि त्याचवेळी तो त्या काचा गोळा करतो. आणि त्याचवेळी तो काव्याला म्हणतो की नका काळजी करू, एवढं फुटलेलं घड्याळ दुरुस्त करता येऊ शकतं, एवढं हे सगळं करायची काहीच गरज नाहीये, एवढं तुम्ही विचार करू नका, असं म्हणत पार्थने ते घड्याळ हातात घेतलेलं असतं. काव्या ते घड्याळ पाहत असते आणि म्हणत असते की हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे देशमुख, या सगळ्याला मी जबाबदार आहे, असं इकडे काव्या पार्थला सांगत असते. पार्थ मात्र तिला समजून घेत असतो आणि तिला सांगत असतो की एवढा विचार करायची काहीच गरज नाहीये, असं काही खूप मोठं झालेलं नाहीये, तुम्ही एवढा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका, असं इकडे त्याने तिला सांगितलेलं असतं. आणि तिला मात्र तो शांत करत असतो. काव्या मात्र पॅनिक होत असते, तिला वाईट वाटत असतं, कारण हे ट्विन वॉच जे होतं ते दिलेलं होतं क्लायंटने आणि ते सांभाळायला पाहिजे होतं आणि ते दोघांसाठी होतं आणि नेमकं पार्थचं घड्याळ फुटलेलं आहे, म्हणून मात्र आता काव्याला वाईट वाटू लागलेलं असतं. पार्थ म्हणतो मी आलो ह्या काचा टाकून. आणि मग पार्थ किचनमध्ये आलेला असतो. मानिनी किचनमध्ये असते. पार्थला म्हणते काय झालं रे, काय एवढं. तेव्हा पार्थ म्हणत असतो की अगं आई काही नाहीये, ते काच फुटलेली होती ना, ती टाकायला आलेलो आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते अरे पण काच का फुटली, मला कळेल का, काय झालेलं होतं, कशामुळं काच फुटलेली आहे, असं मानिनी विचारत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो की अगं ते वॉच होतं ना त्याची काच फुटलेली आहे. तेव्हा मात्र आता मानिनीला सुद्धा धक्का बसलेला असतो की नक्की पार्थ कोणत्या काचेबद्दल बोलतोय, काय झालंय याचा काहीच अर्थ तिला लागत नसतो. तेव्हा पार्थ सांगत असतो आमचे जे क्लायंट आहेत ना त्यांनी मला आणि काव्याला ट्विन वॉच दिलेलं होतं, तर ते घड्याळ आहे ना काव्याकडून खाली पडलं आणि त्याची काच फुटली. तेव्हा मानिनी म्हणते म्हणजे तुझ्या घड्याळाची फुटली का काव्याच्या. तेव्हा तो सांगू लागतो की हो माझ्या घड्याळाची फुटली. म्हणजे इकडे मानिनीच्या डोक्यात विचार चालू झालेले असतात की म्हणजे या काव्याला काहीच जोडी जोडी नको आहे, तिला सगळं नकोच आहे म्हणून ती अशा पद्धतीने वागत आहे. हा विचार आता मानिनीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कारण ह्या काव्याच्या मनात काय आहे, एकीकडे ती मला सांगत असते की तिला काही नाही तसं वाटत आहे, तिचं आता सध्या काही सुरू नाही आहे, मग हे असं का वागत आहे ती, असा प्रश्न मानिनीला पडलेला असतो. आणि मानिनी मात्र चिडलेली असते. त्याच वेळी
ती काव्याला सांगण्याचा प्रयत्न करणार असते तेव्हा मानिनीच्या डोक्यात आता विचार सुरू झालेले असतात. काव्याशी मला एकदा बोललंच पाहिजे. ती कितीही म्हणाली तरीही तिचं बोलणं आणि वागणं यामध्ये तफावत आहे ही गोष्ट मानिनीच्या लक्षात आलेली असते. इकडे काव्या मात्र खूपच डिस्टर्ब असते. ते वॉच हातात घेऊन बसलेली असते. तिचं असं म्हणणं असतं की हे वॉच माझ्यामुळं खराब झालेलं आहे, माझ्यामुळं फुटलेलं आहे. पण देशमुख, तुमच्या जागी जर मी असते तर किती गोंधळ घातला असता. परंतु तुम्ही ही परिस्थिती किती शांतपणे हँडल केलेली आहे, खरंच मानलं पाहिजे तुम्हाला, असं म्हणत काव्याने ते वॉच हातात घेतलेलं असतं. इकडे मानिनी रूममध्ये आलेली असते तर विक्रम मीनाक्षी सोबत बोलत असतो. मीनाक्षीला सांगत असतो की हो, एक ग्रुप तयार कर, आपल्याला भेटायचं आहे ना, तर आपण ठरवूया सगळेजण काय करायचंय, कसं करायचंय, असं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे मानिनीला खूप राग आलेला असतो. काही आदळआपट करण्याचा प्रयत्न करत असते पण विक्रमच्या मात्र ते लक्षात येत नसतं. त्याला अगदी तिथे बोलतही असते तेव्हा विक्रम मीनाक्षीला सांगतो की हे बघ, आता कसं माहितीये का, माझी बायको आहे ना, ती चिडलेली आहे आणि तिच्या जर रागाचा पारा चढला तर काय होईल तुला नाही माहिती, असं म्हणत तो फोन ठेवायला घेतो. इकडे मानिनी म्हणत असते काय चाललेलं असतो, आता ही गोष्ट सांगायची आहे का, बायको चिडलीये, तिच्या रागाचा पारा चढलाय, अजून काय काय सांगायचंय तुम्हाला, असं म्हणत मानिनी ओरडायला सुरुवात करते. मानिनीला ही गोष्ट पटलेलीच नसते. मानिनी म्हणत असते की आता जास्त होते हा तुमचं, असं म्हणत ती विक्रमला बोलत असते. तेव्हा विक्रम म्हणत असतो अगं काय झालंय, पण तू एवढी का चिडतीये, एवढी का पॅनिक होतीये, नक्की घडलंय काय, असं म्हणत विक्रम मानिनीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. मानिनीला विचारत असतो परंतु मानिनी काहीच सांगत नसते. ती म्हणत असते कसं आहे माहितीये का, या घरात ना कोणाला काही कशाचंच पडलेलं नाहीये, प्रत्येकाला प्रत्येकाची गोष्ट पडलेली आहे आणि तुम्हालाही तुमच्या पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, असं म्हणत मानिनीची आदळापट सुरू झालेली असते. मानिनी म्हणत असते की बस, मला हे अजिबात पटलेलं नाहीये, तुम्ही जे काय वागताय बोलताय ते मला अजिबात कळत नाहीये, कारण तुम्हाला पडलेलंच नाहीये घरात काय चालू आहे, कसं चालू आहे ते बघायचं. विक्रम म्हणतो अगं काय झालंय, मी कोणाकडे लक्ष देत नाहीये म्हणून तू एवढी चिडचिड करतेय, असं मानिनीला विक्रम विचारत असतो. आणि तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की नाही, मला ना कळतच नाहीये की मी तुमच्याशी कशा पद्धतीने बोलू आणि कसा रिॲक्ट करू, असं इकडे ती बोलत असते. तुम्हाला फक्त त्या मीनाक्षीला कॉल करायचा असतो आणि तिच्याशी बोलायचं असतं, हे सगळं मानिनी बोलून दाखवत असते. आणि त्यासोबतच इकडे विक्रम म्हणत असतो काय झाले मला नक्की सांग. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे का, जीवा आज जेवायला आला नव्हता आणि तुम्हाला त्याचं काही पडलंय का, असं ती बोलत असते. तेव्हा विक्रम म्हणतो अगं जेवायला आला नव्हता ना, ठीक आहे, तुला माहिती आहे ना, मी त्याच्यासाठी ना मस्त चिकन बर्गर ऑर्डर करतो, त्याला आवडेल ते, आणि तुला माहिती आहे ना आता गणपती पण झालेले आहेत, त्याला नॉनव्हेज आवडतं, त्यामुळे तो आला नसेल, असं इकडे मानिनीला विक्रम सांगत असतो. परंतु मानिनी मात्र म्हणत असते तुमचं ना जरा अतिच चाललंय बरं का हो, मला हे काही अजिबात पटत नाही. आणि मग विक्रम तिच्यासाठी गाणं गायला सुरुवात करतो. हा रुसवा सोड सके हे गाणं सुरू होतं. मानिनी मात्र चिडलेली असते. मानिनी म्हणत असते की काव्या आणि पार्थला दिलेलं घड्याळ होतं ते काव्याकडून फुटलेलं आहे. तेव्हा विक्रम म्हणतो की हो, ते आमचे क्लायंट आहेत ना, त्यांनी दिलेलं होतं ते घड्याळ. तेव्हा मानिनी म्हणते तुमच्या लक्षात येत नाहीये का ते घड्याळ फुटलंय. पण विक्रम म्हणत असतो की अगं ठीक आहे ना, घड्याळ आहे ते फुटलंय, मान्य, मला ते दुरुस्त करता येईल किंवा दोघांना एकत्र घालता येणार नाहीये. मानिनीला राग आलेला असतो. मानिनी म्हणत असते आणि ते काव्याचं. विक्रम म्हणतो आता काव्याचं काय झालंय सांग बरं. विक्रम मात्र रोमॅन्टिक झालेला असतो आणि मानिनीला प्रत्येक तिच्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन देत असतो आणि तिला सांगत असतो की एवढा विचार करायची काही गरज नाहीये, होईल सगळं व्यवस्थित, असं म्हणत तिला सोड जरा रुसवा असं म्हणत बोलत असतो. तेवढ्यातच पुन्हा विक्रमचा फोन वाजत असतो. ती म्हणते घ्या घ्या, तिला ना दम निघणार नाहीये तुमच्याशिवाय, घ्या फोन, असं म्हणत आता मानिनीने ओरडूनच तो फोन घ्यायला सांगितलेला असतो. इकडे नेमकं नंदिनीने तेच गाणं लावलेलं असतं. जीवा झोपलेला असतो. नंदिनी जीवाला उठवत असते, उठायसाठी ते करत असते. जीवा मात्र चिडलेला असतो. नंदिनी त्याचा रुसवा घालवण्याचा प्रयत्न करत असते, कारण जीवाचं म्हणणं आहे की घरातल्या सगळ्यांना असं वाटतं की मी रिकामटेकडा आहे आणि कोणालाच माझ्याबद्दल काही वाटत नाहीये, कधीही मला कोणी काहीही काम सांगत असतं, आणि असं नंदिनीला तो बोलत असतो. नंदिनी त्याच्या मागे अक्षरशः लागलेली असते, कान पकडलेले असतात, त्याची माफी मागत असते. प्लीज असं नका करू जीवा, असं म्हणत नंदिनी त्याच्या मागे मागे फिरत असते. परंतु जीवा मात्र ऐकायला तयार नसतो. जीवा त्याच्याच रागात असतो. जीवा म्हणत असतो की नाही, काही झालं तरी जीवा नंदिनीला म्हणतो बाद झालं. नंदिनीने हात जोडलेले असतात, कान पकडलेले असतात, पण जीवाला मात्र त्या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात. जीवा तसाच पुढे निघत असतो आणि नंदिनीला म्हणत असतो की बाद झालं नंदिनी, तुला कळत नाहीये का. नंदिनी म्हणते मी पण तेच सांगते, बाद झालं.
तेव्हा जीवा म्हणतो, मी कसं आहे माहिती आहे का, उनाडक्या करणारा घरातला एक बिनकामाचा मुलगा आहे. त्यामुळं कुणाला माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. सगळ्यांना वाटतं ते म्हणजे सगळे स्वतः कामं करतात, मी मात्र बिनकामाचं आहे ना. त्यामुळं तुम्हाला कोणाला माझ्याबद्दल काही वाटलं काय आणि न वाटलं काय, कसं आहे माहिती आहे का, माझा कोणी विचारच करत नाहीये, असं जीवा बोलत आहे. आणि तेव्हा नंदिनी त्याच्या मागे मागे आलेली असते, त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु जीवा ऐकायलाच तयार नसतो. त्याला मात्र खूप राग आलेला असतो आणि त्या पद्धतीने तो राग व्यक्त करत असतो. शेवटी जीवा रागाने तिथून निघून जातो. नंदिनी पण आता वैतागलेली असते. कशा प्रकारे याची समजूत घालू तेच तिला कळत नसतं. नक्की याच्या मागचं कारण काय आहे, या गोष्टीचा विचार नंदिनी सुद्धा करू लागलेली असते. कान पकडून माफी मागत असते, आता तरी हा रुसवा सोडा असं बोलत असते. पण जीवा ऐकायलाच तयार नसतो. जीवा तसाच रागाने तिथून निघून जातो. त्यानंतर नंदिनी पुन्हा जीवाला बोलत असते, त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. पण जीवा म्हणतो की बास झालं नंदिनी, बास आता, इनफ, खूप झालेलं आहे, मी खूप वेळ झाला ऐकून घेतलेला आहे, असं म्हणत जीवा पुन्हा पॅनिक होतो आणि त्याचबरोबर नंदिनीवरती ओरडतो आणि तिथून निघून जातो. इकडे मानिनी रुसलेली असते. मानिनीला आता समजवण्याचा विक्रम प्रयत्न करत असतो. माझी मनो अशी कशी रुसू शकते, मला सांग बरं, मी तुझ्या प्रत्येक सोल्युशनवरती दिलेलं आहे ना, नक्की काय करायचं आहे सांगितलंय ना, मग असं का करतेस तू, कशाला एवढी चिडचिड करते, असं म्हणत विक्रम मानिनीला बोलत आहे. परंतु मानिनी विक्रमला म्हणत असते, तुमच्या लक्षात काय येत नाहीयेत गोष्टी, तुम्ही असं काय बोलताय, कळतंय का तुम्हाला. तेवढ्यातच विक्रमचा पुन्हा फोन असतो आणि मानिनीला राग अनावर झालेला असतो आणि मानिनी म्हणते, बोला बोला, तो फोन महत्वाचा आहे ना, तिला दम नाही निघणार तुमच्याशिवाय, बोला, असं म्हणत आता मानिनी रागानेच तिथून निघून गेलेली आहे आणि विक्रमला ती बोलायला सांगत आहे. रम्या आणि वसुंधरा त्यांच्या रूममध्ये आहेत. रम्या आणि वसुंधरा यांनी छान छान कपडे घातलेले आहेत आणि ते स्वतःला आरशात पाहत आहेत. आपल्याला असं बाहेर देखील फिरता यायला पाहिजे असं त्या दोघींना वाटतंय. रम्या तर म्हणते, मी तर किती छान छान कपडे घालायचे, किती छान ज्वेलरी घालायचे आणि किती सुंदर दिसायचे मी, पण आता काय परिस्थिती आली आहे बघ ना. तर वसुंधरा देखील म्हणते, आता आपल्याला घरात असं चोरून चोरून छान छान कपडे घालावं लागत आहेत. बाहेर तर आपण नोकर होऊन बसलोय आणि आपण बाहेर असे छान कपडे घालू शकत नाहीत. या गोष्टीचा मला खूप खूप राग येतो. तर रम्या देखील म्हणते की मला देखील या गोष्टीचा खूप राग येतो. आता आपल्याला आयुष्यभर असंच राहावं लागेल का ग आई, असं ती वसुंधराला विचारते. वसुंधरा म्हणते, छे, असं होईल का, तुला असं वाटतं का की हे असं मी सगळं सहन करत असेल, माझ्या डोक्यात काही चालत नसेल असं तुला वाटतंय का. तेव्हा रम्या विचारते, म्हणजे आहे तुझ्या डोक्यात काहीतरी आणि काहीतरी चालू आहे, म्हणजे तू काहीतरी करत असणार आहे हे मला माहीत आहे. तेव्हा वसुंधरा म्हणते, अगदी, माझ्या डोक्यात आता चांगला प्लॅन चालू आहे. आयुष्यभर आपण असं नौकर बनून इथं राहायचं नाही, तर आपल्याला त्रास दिलेल्या नंदिनीला आयुष्याचा धडा शिकवायची माझी इच्छा आहे. तिला कळलं पाहिजे की असं नौकर म्हणून राहताना किती त्रास होतो आणि म्हणूनच माझ्या डोक्यात काहीतरी चालू आहेच आहे. रम्या विचारते, हो, पण नक्की काय चालू आहे ते मला कळेल का, नाहीतर परत आपण तोंडावर पडेल. ती म्हणते, आता असं काही होणार नाही. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो. दोघी अक्षरशः घाबरून जातात. आता नंदिनी आली असणार आणि नंदिनी आपल्याला या कपड्यात पाहणार आणि आता मोठा राडा होणार. लगेच रम्या जवळची एक चादर उचलते आणि ती आईला पांघरू घालते आणि म्हणते, हे पांघरून तू बस, मी इकडं दरवाजाच्या आड लपून बसते आणि तू त्यांना बोल नक्की काय पाहिजे आहे ते, नाहीतर तुला जर का असल्या छान कपड्यात तिनं बघितलं ना तर खरोखरच खूप मोठा राडा होणार आहे. दोघी पुरत्या घाबरून गेलेल्या आहेत. आत्तापर्यंत नंदिनीला उद्ध्वस्त करण्याचा विचार त्या करत होत्या, पण नंदिनी नुसतं आली आहे समजलं तरी त्यांना धडकी भरलेली आहे. दरवाजा उघडतात, पण दरवाजाच्या बाहेर नंदिनी नाही आहे. दरवाजाच्या बाहेर आहे त्यांच्या घरातील मोलकरीण आणि ती सांगते की माफ करा, जरा उशिरा मी आले, पण मला गावी जायचं हे सांगण्यासाठी मी आलेले होते. तेव्हा वसुंधरा चिडते आणि म्हणते, ही वेळ आहे का येण्याची आणि सांगण्याची. तेव्हा ती म्हणते, हो, पण मी जाणार आहे ना हे सांगण्यासाठीच मी आले होते. वसुंधरा म्हणते, जा, काय सांगायची गरज आहे, तुला जिकडं जायचं आहे तिकडं जा, आता मला लवकर उठायचं आहे एकतर सकाळी. तेव्हा ती म्हणते, हो, खरंच सकाळी उठून तुम्हाला कामं करावी लागतात ना, उगाच मी या टायमाला आले, पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे ना, म्हणून मी इथं आलेले होते, असं त्या मोलकर्णीने सांगितलेलं असतं. पण आता त्या मोलकर्णीमुळे परत एकदा वसुंधराला कळले की आता ही गेली आहे तर आपल्याला अजूनच जास्त काम पडणार आहे आणि सकाळी लवकर देखील उठावं लागणार आहे. दरवाजा बंद करून टाकतात दोघीही आणि आता म्हणतात, घ्या, आता आपल्याला सकाळी अजूनच जास्त काम पडणार आहे, ह्या नंदिनीचं काहीतरी करायलाच पाहिजे, असं रम्या वसुंधराला म्हणते. तर वसुंधरा म्हणते, मला आता ना
नुसती चीड येते आणि काय करावं ते सुचत नाही आहे. पण मी मात्र शांत बसणारातली नाही आहे, तुला माहीत आहे. माझ्या डोक्यात आहे ना असा प्लॅन आहे, पण तो वर्क व्हायला पाहिजे. रम्या म्हणते, अगं तू सांग तरी ना मला काय प्लॅन आहे ते. आणि मागं तो एक व्हिडिओ दाखवला होता, त्याचं नक्की काय झालं होतं ते तरी सांग ना. तेव्हा वसुंधराचा चेहरा लगेच हसरा होतो आणि तिला आठवतं की जीवा आणि नंदिनी यांचं आपापसात पटत नाही आहे, असा व्हिडिओ आपल्या हातामध्ये आहे. आणि ती रम्याला सांगू लागते, जीवा आणि नंदिनी यांच्याविषयीचा एक जवळ व्हिडिओ माझ्याकडे आहे. त्या दोघांचं आपापसामध्ये अजिबात पटत नाही आहे आणि या गोष्टीमुळंच आपल्याला त्याचा आता फायदा घ्यायचा आहे. त्यांचं का पटत नाही ते अजून समजलेलं नाही, पण त्या गोष्टीचा गैरफायदा मात्र आपण चांगलाच घेऊ शकतो आणि आपण या गोष्टीचा गैरफायदा घेऊन नंदिनीला घराच्या बाहेर हाकलायचं असा पुरता प्लॅन हिने आखलेला आहे. रम्या या गोष्टीवर चांगलीच खुश झाली आहे, कारण तिला माहिती आहे की जर का वसुंधराने ठरवलेलं असेल तर नक्कीच ती हे सगळं करू शकते. म्हणून ती म्हणते, आई तू फक्त मला सांग की मी तुला काय मदत करायची ती, तुझी सगळी मदत मी करायला तयार आहे. आणि तेवढ्यात वसुंधराचा फोन वाजलेला आहे. वसुंधराला कोणत्या तरी नवख्याच व्यक्तीचा फोन आलाय हे रम्याला समजलंय. तो व्यक्ती तिकडून म्हणतोय की तुमचं सगळं काम होईल, काही काळजी करू नका. रम्या नुसतं शांतपणे ऐकते. वसुंधरा देखील त्याला म्हणते की काम झालंच पाहिजे. तो म्हणतो, तुम्ही जे आम्हाला फोटो पाठवले तर नंदिनी आणि जीवा, आता तुम्ही निश्चिंत राहा. त्यांच्या आयुष्यामध्ये बघा आम्ही कसा प्रॉब्लेम आणतोय ते. तिकडचा व्यक्ती असं काही बोलत आहे आणि सगळं ऐकताना रम्याला समजलंय की वसुंधराने कोणाला तरी जीवा आणि नंदिनी यांची सुपारीच दिलेली आहे. आणि फोन ठेवल्यानंतर रम्या विचारते, आई नक्की तू काय केलेस मला समजेल का. तेव्हा वसुंधरा म्हणते की तू बघ आता मी आता काय करते. त्या नंदिनीला जगातली सगळ्यात प्रिय व्यक्ती म्हणजे जीवा आहे ना, आता त्याच्याविषयी मी काय करते ते बघ. नंदिनीला आयुष्यभर पश्चाताप होईल अशी गोष्ट मी करणार आहे, कारण तिनं आपल्याशी जे काय वागले आहे ना ते खूप चुकीचं वागलेलं आहे आणि या गोष्टीचा पश्चाताप तिला आयुष्यभर व्हायला पाहिजे. अशा गोष्टी मी आता प्लॅन करते असं ती रम्याला सांगत आहे. रम्याला अजून नेमकं कळलेलं नाही आहे की वसुंधरा काय करणार आहे ते, पण तिने नक्कीच कोणाला तरी सुपारी दिली आहे ही गोष्ट मात्र रम्याच्या चांगलीच लक्षात आलेली आहे. आपली आई काही करू शकते हे तिला माहिती आहे आणि आता नंदिनीला उद्ध्वस्त करायलाच पाहिजे, कारण तिने आपल्याशी जो काय खेळ खेळला आहे हा खेळ अतिशय वाईट आहे असं रम्या देखील वसुंधराला सांगत आहे. आणि त्यामुळे वसुंधरा अधिकच चिडलेली आहे. आणि तू आता शांत राहा ग रम्या, बघत राहा की मी काय काय करते ते. या वसुंधराला तिनं छेडलंय ना, तर ही वसुंधरा काय करू शकते हे तिला अद्याप माहिती नाही आहे. मी असं काही करेल ना की नंदिनी पूर्णपणे उद्ध्वस्त होईल, असं सगळं काही ती रम्याला बोलत आहे. आणि या गोष्टीमुळे रम्या मात्र भलतीच खुश झालेली आहे. इकडे पार्थ आणि काव्या त्यांच्या रूममध्ये आहेत. पार्थ शांतपणे झोपलेला आहे. आज तो घोरत नाहीये, पण चक्क कणत आहे. आणि या गोष्टीमुळे काव्या मात्र अस्वस्थ झालेली आहे. काव्याला कळत नाहीये की हे कणत का आहेत. आजपर्यंत घोरत होते पण कणाला का लागलेले आहेत. आणि तेव्हा तिला कळतं की कदाचित यांना एसीचा त्रास होत असावा, पण एसी जर का बंद केला तर मला उकडणार, त्यामुळं मी एसी बंद करणार नाही असं काव्याने ठरवलेलं असतं. पण पार्थ मात्र जास्तच कणत आहे. त्याला जास्तच थंडी वाजत आहे. त्याने पांघरून देखील घेतलेलं नाही आहे आणि आता ही गोष्ट तिच्या देखील लक्षात आलेली असते. यांना आपण पांघरून घालावं का, म्हणजे जरा शांतपणे झोपतील का असा विचार तिने केलेला असतो. का आपण एसी कमी करूया. आणि ते आता रिमोट शोधायला लागते, पण तिला रिमोट काही कुठेच मिळत नाही. रिमोट शोधून जरा आपण एसीचं टेम्परेचर जर का थोडं वाढवलं तर यांना बरं वाटेल असं तिला वाटत असतं, पण तिला रिमोट काही केल्या कुठेच सापडत नाही. आता काय पर्याय करावा असा प्रश्न तिला पडलाय. हां, आपण आता यांना पांघरूणच घालूया, म्हणजे पांघरून घेतलं ना तर हे शांतपणे झोपतील असं तिला वाटतं. आणि ती आता पार्थच्या जवळ आलेली असते. पार्थने पांघरून न घेता पांघरून पायाजवळच ठेवलेलं असतं आणि आता काव्या ठरवते की ते पांघरून त्याच्या अंगावर टाकायचं. अजून देखील ती रिमोट शोधत असते. तिला वाटत असतं की रिमोट सापडला तर आपल्याला पांघरून देखील घालण्याची काही गरज पडणार नाही. म्हणून ती इकडं तिकडं रूममध्ये सगळीकडं रिमोट शोधत असते, पण रिमोट काही केल्या तिला सापडत नसतो. आणि पार्थचं कणणं अजून चालूच असतं. मग ती ठरवते की आपण पांघरूणच घालूया.
आणि ती पार्थच्या जवळ जाते आणि त्याला व्यवस्थित असं पांघरून घालते. त्याची उशी व्यवस्थित झालेली नसते म्हणून ती जरा उशी आवरायला जाते तर नेमकं पार्थ एका बाजूला सरकतो आणि एका बाजूला सरकलेला पार्थ नेमका रम्याच्या हातावरच येतो. आता रम्याचा हात पार्थच्या डोक्याखाली अडकलेला असतो. ती काढण्याचा खूप प्रयत्न करते पण तो हात काय तिला निघत नसतो. आता पार्थला उठवण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय तिच्याकडे नसतो. त्याला उठवून जरा उठा बरं, माझा हात सोडा असं तिला म्हणायचं असतं. ती तसा विचार देखील करते पण तेवढ्यात तिच्या डोक्यात येतं की असं केलं तर त्यांची झोपमोड होईल. काव्याच्या मनामध्ये पार्थविषयी असलेलं प्रेम जागं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. जर का आपण यांना उठवलं तर त्यांची झोपमोड होईल. सकाळपासून हे किती काम करतात, मग आपण आता जरा शांत बसूया का असा विचार तिनं केलेला आहे. कदाचित त्यांना जाग येईल आणि मग ते उठतील आणि आपण आपला हात बाजूला काढून घेऊ असं तिला वाटतं. पण आपण त्यांना उठवायला नको एवढा छान निर्मळ विचार तिने पार्थविषयी केलेला असतो. पार्थ मात्र शांतपणे झोपे गेलेला आहे आणि काव्या तसाच हात ठेवून त्याच्याजवळ बसलेले आहे. सकाळ झालेली असते. सकाळ झालेली आहे तरी देखील पार्थ अजून उठलेला नसतो आणि काव्याचा हात तसाच त्याच्या डोक्याखाली अडकलेला असतो आणि काव्या तशीच शांतपणे झोपी गेलेली असते. जेव्हा पार्थ उठतो तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो पाहतो की चक्क काव्या आपल्या जवळ आहे आणि उठलेला पार्थ विचार करतो की हे सगळं आपण स्वप्नामध्ये पाहत आहोत. असं कसं होणं शक्य आहे, ते माझ्याजवळ असणं शक्यच नाही आहे. किती छान स्वप्न पडलंय असा विचार तो करतो आणि पुन्हा एकदा डोळे झाकून झोपण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की अरे आपण तर जागा आहोत आणि हे काही स्वप्न नाही आहे, म्हणजे खरोखरच ही आपल्याजवळ झोपलेली आहे. या गोष्टीचा कितीतरी आनंद त्याला झालेला आहे. त्याच्या चेहऱ्यावर तो स्पष्टपणे दिसत असतो. पण तेवढ्यात त्याला जाणवतं की बापरे, आता ही आपल्याशी भांडणार की काय. आणि तेवढ्यात तो उठतो आणि तिला उठवतो आणि ती देखील एकदम उठते आणि आता तिचा हात दुखत आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पार्थ तिचे आभार मानतो पण त्याच वेळेस त्याच्या लक्षात येतं की आपली मदत करण्यामुळे काव्याचा हात मात्र चांगलाच दुखत आहे आणि तो तिला म्हणतो की थांबा, आता तुमचा हात दुरुस्त करून देण्याची जबाबदारी माझी आहे असं आता तो काव्याला म्हणलेला आहे. तर इकडे युग कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे आणि तो फोनवर बोलत आहे. हो मला कळतंय माझी चूक झाली आहे पण अहो जरा समजून घ्या असं काहीसं तो फोनवर बोलत आहे आणि हे सगळं नंदिनीने ऐकलेलं आहे. नंदिनी त्याला विचारते की नक्की काय झालंय ते मला स्पष्टपणे सांग. या दोघांचं बोलणं गुपचूप रम्या ऐकत आहे. रम्याला आता या गोष्टीचा गैरफायदा घ्यायचा आहे. पण युगचा नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे नंदिनी समजून घेत आहे आणि त्याला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचं तिने ठरवलेलं आहे. आता नंदिनी युगला कसं त्या मधून बाहेर काढते ते आपल्याला पुढील भागामध्ये समजणार आहे. अशाच अपडेटसाठी आज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.